नमस्कार. नंबर वन निर्धार न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आता रंगत धरू लागलेल्या आहेत. ठिकठिकाणी घरोघरी प्रचारावरती भर देण्यात आलेले आहे. भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या ठिकाणी कलमठ या भागामध्ये प्रचार सुरू आहे, जोरदार प्रचार सुरू आहे. आता जी निवडणूक आहे ती 7 फेब्रुवारीला होणार आहे नियोजित. या दृष्टिकोनातून आपण बातचीत साधत आहोत. या आपल्यासोबत आहेत भारतीय जनता पार्टीचे गुरुनाथ वर्धेकर, जे पंचायत समितीच्या तिकिटावरती आपलं नशीब आजमावत आहेत. जाणून घेऊया त्यांचं म्हणणं काय आहे आणि कशा पद्धतीने प्रचार आहे. काय सांगाल, कसा प्रचार प्रचार लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय आम्हाला. आणि जी राणे साहेबांनी जी पालकमंत्री साहेबांनी जी विकास कामे केली आहेत त्या विकास कामांच्या जोरावरच आम्ही प्रचारासाठी फिरतोय आहोत. नक्कीच. आतापर्यंत तुम्ही कुठे कुठे प्रचार केलात? आता जवळजवळ गावात जो कलमठ माझा पंचायत समिती एरिया येतो तो कलमठ गाव येतो. आणि कलमठ गावामध्ये ज्या मोठ्या मोठ्या वाड्या आहेत, आता हा जो वार्ड आहे तो जवळजवळ 1,000 मताधिक्याचा आहे वॉर्ड. त्या वॉर्डमध्ये आमचा जवळजवळ निम्मे झालेला आहे. आणि गावात पण आम्ही आता निम्मे गाव आमचा पूर्ण झालेला आहे घर टू घर प्रचाराचा. निश्चित. कलमठ म्हटल्यानंतर मेस्त्री यांचं नाव अधोरेखित होतं. एक विकास पुरुष म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि नुकतेच आता एका निर्णयाने महाराष्ट्रभर त्यांचं कलमठ ग्रामपंचायतीचं नाव गाजलं. ती म्हणजे विधवेसाठी त्यांनी एक निर्णय घेतला. तो निर्णय धोरणात्मक ठरला आणि त्याच्यातून घडलो. आपल्यासोबत आहेत संदीप मेस्त्री. कसा काय प्रचार चालू आहे? प्रचार चालू आहे, चांगल्या पद्धतीने चालू आहे. कलमठ जिल्हा परिषद मतदारसंघ हा राणे साहेबांचा घरचा जिल्हा परिषद मतदारसंघ आहे. कारण वरवडे गाव या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये येतं आणि राणे साहेबांच्या पूर्ण कुटुंबियाचं मतदान देखील वरवडे गावामध्ये आहे. आणि आम्ही फक्त विकासाच्या मुद्द्यावर या निवडणुकीला सामोरं जात आहोत. गुरु वर्धेकर असेल, सुप्रिया मेस्त्री असतील, आमचे स्वप्नील चिंदेकर असतील, गावातील सर्व भारतीय जनता पार्टीचे जे पदाधिकारी आहेत ते गोरगरिबांच्या सर्वसामान्यांच्या हाकेला रात्री अपरात्री धावून जाणारे आमचे उमेदवार आहेत. आणि आम्ही फक्त लोकांसोबत असणारा दांडगा जनसंपर्क, लोकांची केलेली वैयक्तिक कामं आपण ग्रामपंचायतीच्या माध्यमातून असेल किंवा जिल्हा परिषद असेल, पालकमंत्री राणेसाहेब असतील किंवा खासदार राणेसाहेब असतील यांच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या असतील, राज्य शासनाच्या असतील, जिल्हा परिषदेच्या असतील किंवा ग्रामपंचायतीच्या असतील, ज्या योजना आपण शासनाच्या माध्यमातून येतात तर प्रत्येक योजना आपण कलमठ गावामध्ये प्रत्येक लाभार्थीपर्यंत पोहोचाव्यात यासाठी आम्ही विशेष शिबिरं घेत असतो. त्यासाठी हे सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी मेहनत घेत असतात. नक्कीच. कसा काय प्रतिसाद मिळतो? आता संपूर्ण वेळ कमी मिळाला आहे या सगळ्या गोष्टीमध्ये. कसा प्रतिसाद आहे? खरं आहे, वेळ कमी आहे. फक्त 7 ते 8 दिवस प्रचारासाठी मिळाले होते आणि 8 दिवसामध्ये 8 गावांचा प्रचार डोर टू डोर पूर्ण होणे थोडं कठीण होतं. तरीसुद्धा जिल्हा परिषदेचे उमेदवार सुप्रिया मेस्त्री असेल किंवा पंचायत समितीचे आमचे गुरु वर्धेकर असतील, प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचत आहेत. विकासाच्या मुद्द्यावरती मत मागत आहेत. आपण मागाशी म्हणाल्याप्रमाणे ग्रामपंचायतीने देखील, कलमठ गावाच्या ग्रामपंचायतीने देखील विशेष नाविन्यपूर्ण उपक्रम या कलमठ पंचायत समितीमध्ये राबवले. त्याचा देखील फायदा आम्हाला या येणाऱ्या निवडणुकीमध्ये निश्चितपणे होईल. नक्कीच. हे होते संदीप मेस्त्री आणि त्यांनी या ठिकाणी सांगितलं कशा पद्धतीने सुप्रिया मेस्त्री ज्या जिल्हा परिषदेला उभे आहेत आणि गुरुनाथ वर्धेकर यांचा प्रचार चालू आहे. उत्कृष्ट प्रचार चालू आहे, चांगला प्रतिसाद मिळतोय. काम करत आलोय, काम करत राहू अशा पद्धतीचा निर्धार घेऊन ते या निवडणुकीला उतरलेले आहेत आणि निश्चित स्वरूपात त्यांना भरघोस प्रतिसाद मिळत असल्याची या ठिकाणी दिसत आहे. जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा राणे साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। राणे साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। माता की जय। विजय साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं।